राम राम भावांनो, मी ऋषिकेश देशमुख. चला, आज आहे ना आपल्याला गाडी भरायची. म्हटलं मार्केटला जावं लागेल. मार्केटला जायच्या आधी ना थोडासा गाडीला कपडा वगैरे मारून घेतला, डॅशबोर्ड वगैरे साफसफाई करून घेतली आणि मार्केटला निघालो. मार्केटला जाताना नाही ना म्हटलं आपल्याला गाडीची हवा चेक करायची. मग आलो पहिले इथं हवा चेक करायला. गाडीची हवा बिवा चेक करून घेतली. कसं आहे, रस्त्यात परत आपल्याला प्रॉब्लेम नको. मग आलो इथं मार्केटला पोहोचल्यावर गेटमध्ये आलो. मग चौकात आल्यावर इथं पोरं उभे होते. मग इथं बाळाभाऊ भेटले, शुभ्या भेटला. यांची चालू होती गप्पा गोष्टी. शुभ्याने नवीन गाडीला रस्सी घेतली, तर त्या रस्सीचं कौतुक चालू होतं. त्याच्यानंतर रोहित आला तिथं. रोहित म्हणे मला आज गाडी भरायची. म्हटलं बरं ठीक आहे चालेल. मार्केटला बसला असताना थोडा वेळ टाइमपास केला. मग आमच्या 2 गाड्यांची आयडिया झाली, शुभ्याच्या गाडीची आणि माझ्या गाडीची. आलो राजू भाऊच्या गाड्यावर. गाड्या लावल्या इथं रिवर्स. गाडींची ना थोडी साफसफाई करून घेतली. गाड्यांच्या ट्रेमध्ये थोडा कचरा झाला होता. शुभ्याने त्याची गाडी साफ केली, मी माझी गाडी ट्रे साफ करून झाल्यावर राजू भाऊ म्हणे लावा गाडी. लगेच मी गाडी रिवर्स करून लावली आणि गाडी भरणाऱ्यांनी गाडी भरायला चालू केली. गाडीत ना मिरचीचे पोते टाकत होते. 50 पोते मारले खपाखप. गाडी भरणारे ना नाशिकला एकदम ताकदवाली माणसं आहे. रपारप गाड्या लोड करून टाकते. गाडी भरून झाल्यावर मी लगेच गाडीला रस्सी मारली आणि निघालो चाकणला. आज थोडी जवळच आयडिया झाली. ठीक आहे म्हटलं, आता काय कधी नव्हत जवळही भरावं लागते, त्याच्यामुळे घेतली भरून. निघालो मग चाकणला जाताना नाही ना म्हटलं पहिले गाडीत डिझेल टाकावं लागेल. मग आलो भारत पेट्रोल पंपावर नांदूर शिंगोट्याला. गाडीची टाकी पॅक करून 3-4 तासाचा प्रवास करून आलो मी चाकणला आल्यावर इथं गाडी मार्केटला रिवर्स लावली. गाडी खाली करणाऱ्यांनी गाडी खाली करायला सुरुवात केली. त्यांचं चालू होतं मग गाडी खाली करायचं काम. मी घेतलं गाडीत झोपून. आता रिटर्नला मी काय भरणार आहे हे मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवेल. असा होता आजचा दिवस. कसा वाटला तुम्हाला आजचा माझा ब्लॉग? लाईक करा, कमेंट करा, फॉलो करा, शेअर करा.